एक 4-5 दिवसापूर्वी मी तळे इथे एक गाव होतं असं आता दुर्दैवाने म्हणावं लागतं, त्याच्यावरती दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. त्या ठिकाणी भेट दिली, मग चिपळूणला गेलो आणि त्याच्यानंतर आज मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. अजूनही येत्या 2-5 दिवसामध्ये एक प्राथमिक भेट मी देणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र जी कामं सुरू होतील त्या कामांवरती लक्ष ठेवण्यासाठी मी आणि माझे मंत्रिमंडळातील सगळे सहकारी हे तिथल्या भागातले नुसते दौरे नाही तर कामाची पाहणी, कामाची विकासाची गती हे स्वतः बघतील. या निमित्ताने काही मुद्दे जे समोर आलेले आहेत ते हेच आहेत. पावसाचं प्रमाण, अतिवृष्टी. एक वेधशाळा नेहमी आपल्याला अंदाज देते, रेड अलर्ट देते, ऑरेंज अलर्ट देते आणि त्याच्यानुसार आपण साधारणतः एक अपेक्षा करतो की एवढा पाऊस पडू शकेल. अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिथे जिथे पूर येऊ शकतो तिथल्या नागरिकांचं स्थलांतर स्थानिक प्रशासन करतं आणि याही वेळेला स्थानिक प्रशासनाने काही लाख नागरिकांचं स्थलांतर केलं आणि त्यांचे जीव हे आपण वाचवलेले आहेत. आपली प्राथमिकता हीच असते की जीवितहानी होता कामा नये आणि त्या जीवितहानीमध्ये मनुष्यहानी आणि त्याचबरोबरीने आपलं पशुधन हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. हे सगळं स्थलांतर त्यांच्या निवाऱ्याची सोय हे करत असताना यावेळेचं जे संकट, आसमानी संकट कोसळलं ते फार भयानक आहे. काही ठिकाणी दरडीखाली आपलेच बांधव माता भगिनी गाडले गेले, त्यांच्या घरासकट. काही ठिकाणी रस्ते खचलेत, पूल वाहून गेलेत. हे सगळं आखरीत आता घडायला लागलेलं आहे आणि हे संकट, या संकटातून बाहेर पडताना मगाशी जसं मी म्हटलं की आपली प्राथमिकता असते की जीव वाचवणं. त्याच्यानंतर हे संकट ओसरल्यानंतर, पुराचं पाणी ओसरल्यानंतर एकतर कोविड पसरू नये म्हणून उपाययोजना आणि पाण्याच्या अनुषंगाने जे काही रोगराई पसरते, रोग पसरतात ते येऊ नयेत याच्यासाठी दक्षता. आणि त्याच्या आधी जो काही चिखल, जे काही पाणी घरादारात दुकानात सगळीकडे घुसलं होतं आणि त्यांनी धुळडाण सगळं वाट लावून टाकली, त्याची साफसफाई करणं, पुन्हा त्या सगळ्या नागरिकांना एक दिलासा देणं, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणं, त्यांना मदत देणं, हे नेहमीचं एक काम असतंच. पण आता हे वारंवार व्हायला लागलेलं आहे. मी एक 2-3 ठिकाणी जे काही फिरलो त्याच्यात नागरिकांच्या ह्याच अपेक्षा आहेत की आता हे दरवर्षी व्हायला लागलं. आम्ही जे काय कष्टाने कमावतो ते असं सगळं वाहून जायला लागलेलं आहे, संसार उद्ध्वस्त होत आहे. आता मात्र याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढा. आता तोडगा काढायचा म्हणजे हे जे काय पाणी वरनं विसर्म ते आलमट्टीचं असेल, कुठे कोयनेचं असेल, कुठे तिकडे वशिष्ठी नदी फुगते, कधी सावित्री फुगते, इकडे पंचगंगा फुगते, तर त्या अतिरिक्त पाण्याचा एक पुढे काय करायचं त्याचं नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने सुद्धा नुसता अभ्यास नाही तर आराखडा हा बनवून काम सुरू करावं लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते, त्याच्यासाठी भूगर्भाचा एक अभ्यास करून त्याही बाबतीत काही उपाययोजना आपल्याला करावी लागणार आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सातत्याने पूरबाधित जे काही क्षेत्र आहे, पूरबाधितच म्हणावं लागेल, त्यांच्यातल्या सगळ्या नागरिकांचं पुनर्वसन करणं. त्या सगळ्यांची आता जी मानसिकता झालेली की आम्हाला आता दरवर्षीचं हे संकट नको आहे, दरवर्षीचा तणाव नको आहे, आमचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करा. यांचं पुनर्वसन करताना ज्या काही धोकादायक वस्त्या आहेत, ज्यांच्यावरती दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यांचं सुद्धा, त्या गावांचं सुद्धा पुनर्वसन करणं हा सुद्धा एक मोठा आराखडा आहे. तर असं एक फार मोठं काम येत्या काही वर्षात आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागेल. आणि म्हणून मी इथल्या नागरिकांना सुद्धा हेच सांगतो आहे की अशा वेळेला काही ठिकाणी आपल्याला थोडेसे कठोर निर्णय हे घ्यावे लागतील आणि हे जर का घेतले नाही तर मग वारंवार हे संकट आपले जे काय पाठी लागलेलं आहे हे काय आपल्याला सोडणार नाही. आत्ताच एक वेळ आहे की जे काय करता येणं शक्य आहे ते आपण करू शकतो आणि ते करण्यासाठी मी पुन्हा सांगतो काही ठिकाणी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, तिथे ते घ्यावे लागतील.
नदीपात्रातली ब्ल्यू लाईन, रेड लाईन, त्याच्यामध्ये झालेली अतिक्रमणं, आता मी तर कलेक्टर महोदय आणि सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की ह्याच्या पुढे अशा बांधकामांना आता परवानगी देता येणार नाही. जिथे आपण ब्ल्यू लाईन, रेड लाईन जी काय तुमची लाईन आहे, नाही तर मग या लाईनी मारू नका, म्हणजे काय होईल ते होऊ द्या, असं नाही चालणार. कारण शेवटी हे कोणाच्या तरी जीवावर बेतत असतं. असे जीव नाहक आपल्याला गमावता येणार नाही, गमावू शकत नाही, आणि सरकार म्हणून आम्ही नुसतं असं बघू शकणार नाही. आणि त्याच्यासाठी आता एक तात्काळ यातनं बाहेर पडणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि कायमस्वरूपी त्याला इलाज करणं हा त्याहून आणखीन महत्त्वाचा भाग आहे. तर अशा काही गोष्टी या संकटाच्या निमित्ताने आपल्याला आता कराव्या लागतील. मला असं वाटतं की एक थोडंसं ज्याला एक प्रातिनिधिक म्हणा, असं एक मी ह्या पुराचं भीषण वास्तव हे त्यावेळेला तर मला मिनिट टू मिनिट सगळ्यांकडनं माहिती येतच होती, परंतु मी येऊन हे बघितलेलं आहे, आणि ह्या आराखड्याला, या कामाला नक्कीच गती दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. त्याच्या आधी मी बरंच काही काही बोललेलो आहे, तर ते पुनर्वसन हा त्याच्यात एक महत्त्वाचं मला त्याच्याबद्दल एकच म्हणायचं आहे की मी भिंत बांधण्याची कल्पना आहे असं म्हटलं होतं. भिंत बांधायची की नाही बांधायची, आता त्याच्यावरनं सुद्धा मतांतर होणार असतील तर आपण पुढेच सरकू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच या पुढे जे काही करायचं आहे, कारण अशी संकट येतात मग आपण कमिट्या नेमतो, त्यांचे अहवाल घेतो, आणि ते अहवाल आपल्याला प्रत्यक्ष अंमलात येण्याचं धाडस नसतं, मग ते वाचनात गुंडाळून ठेवतो. तर पहिलं मी हेच करायला सांगितलेलं की ज्या वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या होत्या, मग त्या वडनेरे असतील, मग गाडगीळ अहवाल असेल, आणखीन कोणते अहवाल असतील, ह्यातले सगळे एकत्रीकरण करून ज्याला महत्त्वाचे ठळक मुद्दे म्हणतो ते पहिले काढा, ते लोकांसमोर आले पाहिजेत. कारण हे ज्या कामासाठी म्हणून आपण ह्या तज्ज्ञांची मदत घेतली होती ती म्हणजे नुसती तोंडेकल्या घ्यायची असेल तर मग अशा कमिट्या नेमू नयेत. आणि म्हणून मला असं वाटतं भिंत बांधणे हा एक मुद्दा कोणीतरी मांडला होता, मी तसं म्हटलं की एक भिंत बांधणं हा एक पर्याय असू शकतो का. आता तो असू शकतो तर तो सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे, नसेल तर सोडून दिला पाहिजे. मला भिंत बांधायचीच आहे असं काय माझं म्हणणं नाही आहे, पण आता जसं मी म्हटलं की अतिरिक्त पाणी विसर्ग हे जरा तिकडे सुटलं तर इकडे आपल्याकडे घुसतं पूर्ण, तर त्याचं काय करायचं, तर त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढावा लागेल. कारण यावेळेला संकट ओढू नये म्हणून आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या जयंतराव पाटलांनी कर्नाटकात जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सगळं ते केलं होतं, म्हणून तरी निदान बऱ्याचशा गोष्टी वाचल्या. पण पाऊस एवढा प्रचंड झाला की आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी मार्ग हा शोधावा लागेल. म्हणूनच मी म्हटलं ना की अहवाल सगळे आता मी मागवलेत, हे सगळे अहवाल आता मागवलेत, आणि त्याच्यात म्हणून मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून नागरिकांना पण विनंती करतोय की काही वेळेला आपल्यासाठी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर कृपा करून त्या वेळेला कठोर निर्णयाच्या सोबत राहा. महापूर होता, आता परत पूर आहे, आधी चौकटे होतं, निसर्ग होतं, निसर्गाची जर का संकट बघितली तर ती येत राहतात, त्याच्यावरती शाश्वत उपाय काय सरकारकडे आहे का. कारण की दरवेळेला मला वाटतं हे आधीच्या निवेदनात मी हेच बोललोय. देवेंद्र फडणवीस आता मला कळलं की ते इकडेच आहेत, म्हणून मी त्यांना सांगितलं की थांबा मी येतोय. याचं कारण मला ह्या लोकांच्या जीवाची खेळ करायचं नाही, या म्हणजे माझ्या नागरिकांच्या, ह्याच्यात कुठेही मला राजकारण करायचं नाही आहे. आणि त्याच्यात त्यांच्याही जर का काही चांगल्या सूचना असतील तर त्याचंही आम्ही स्वागत करू. मी तर म्हणतो की आमचं तिथे काय बोललो, कारण ते बंद दरवाजे आड नव्हतं, दरवाजेच नव्हते, पाणीच घुसलं होतं सगळ्यांच्या घरामध्ये, तर दरवाजे काय शिल्लक राहत आहेत. तर आम्ही खुलेआम बोललो, आणि मी त्यांना सांगितलं की कायमस्वरूपी आपल्याला काही मार्ग अवलंबावा लागेल, आणि त्याच्यासाठी तुम्हालाही मी बोलवतो, मुंबईमध्ये आपण भेटू, सगळ्यांनी एकत्र मिळून ज्या काही सूचना आणि त्या सूचनांवरती एकमत होईल. मग मात्र आता माझ्यासोबत तर 3 पक्ष आहेतच, तो 4था पक्ष आहे. मग महाराष्ट्रातले हे प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर उद्या जे काही आपण निर्णय घेऊ त्याच्या आड कोणी येणार नाही. आहे ह्या सगळ्या अशा काही सूचना आहेत, त्याचं एकत्रीकरण करून बघा. एक काय आहे की ह्या काही गोष्टी आपल्याला
ठीक आहे, तुम्हाला काही सुचेल, मला काही सुचेल, यांना काही सुचेल, त्यांना काही सुचेल, हे करणं किती योग्य अयोग्य आणि ते खरंच झेपणार आहे का, झेपणार आहे कशाच्या यानी, एकतर पैशाच्या यानी, कारण आता सगळीकडे एक अर्थव्यवस्था मंदावलेली आहे, त्याच्यामुळे पैशाच्या यानी झेपणार आहे का, आणि एका संकटातून बाहेर पडण्यात घाईघाईने काहीतरी मार्ग शोधला तर दुसऱ्या संकटाला आपण आमंत्रित करतो आहोत का, ह्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. त्याच्यासाठी जिथे म्हणजे आम्ही तिथे ठरवलंय की ह्या पाण्याचा उपयोग जर करता आला तर उत्तम आहे, नाही उपयोग करता आला तर उत्तम आहे, पण समजा नाही करता आला तर निदान हे पाणी कसं सुखरूपपणाने वाहून जाऊ द्यायचं ह्याचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण नाही, आणि मग त्याच्यामध्ये पैशाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तसंच मी म्हटलं की ह्या संकटातून बाहेर पडताना असं काही आपल्याकडनं होता कामा नये की मोठं संकट काहीतरी उडवून घेऊ. तर शांत डोक्याने आपल्याला विचार करून ह्या संकटाचा, मी तर म्हणेन जसं तुम्ही म्हणालात की दुष्काळी भागात काही करता येईल का, तर म्हणजेच काय की ह्या संकटाचा संधीत उपयोग करता येईल का, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाहीये, मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी जरा मला ऐका जरा, मला काय बोलत, त्यांनी काय बोलत त्यांना बोलायचा अधिकार आहे, मला बोलायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मी पॅकेज मुख्यमंत्री नाहीये, मी मदत करणारा मुख्यमंत्री. माझे सहकारी मंत्री हे मदत करणारे माझे सहकारी मंत्री आहेत. आणि मी यापूर्वीच सांगितलंय की सवंग लोकप्रियतेसाठी मी काही घोषणा करणार नाही. अजूनही सांगली असेल, कोल्हापूर असेल, इथलं पाणी पूर्णपणे ओसरायचे. आता ओसरल्यानंतर जसं चिखल बघतोय आपण, चिपळूणमध्ये सुद्धा मी तेच बघितलं. तर ह्याचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर आपण या दोन गोष्टीवरती लक्ष देणार आहोत. एक तात्काळ मदत तिथं आम्ही जाहीर केलेली आहे, जी NDRFच्या निकषाप्रमाणे आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो की काही महिन्यांपूर्वी नीती आयोगाची जी बैठक झाली होती, माननीय पंतप्रधानांनी बोलवली होती, मुख्यमंत्री आणि ते असे होते. त्याच्यात मी एक सूचना केलेली आहे की NDRFचे निकष हे 2015चे आहेत. आता 2021 अर्ध गेलेलं आहे. हे NDRFचे निकष हे आता बदलण्याची गरज आहे. आता गेल्या वेळेला जे काय आपण मदत केली ती NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन केली. मात्र आता हे वारंवार संकट यायला लागलेले आहे. त्याच्यातच कोविड आहे. आणि कोविडने मी म्हटलं तसं की पूर्ण जगाचीच नाही म्हटलं तरी अर्थव्यवस्था ही मंदावलेली आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की संकट आलं रे आलं की राज्यातून केंद्राकडे काहीतरी मागणी होती की एवढे 1000 कोटी द्या. मी केलेली नाही, कारण मी इथे एकतर वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि वेडीवाकडी मदत मी मागणार नाही. जे माझ्या राज्याला पाहिजे आहे, जिथे माझ्या राज्याला केंद्राची गरज आहे तेच मी केंद्राकडे मागेन. आणि म्हणून मी आज सुद्धा केंद्राकडे एवढे 1000 कोटी द्या, जसं तुम्ही गुजरातला दिले तसे आम्हाला द्या, असं मी बोललेलं नाही आणि असं बोलणार नाही. परंतु जेव्हा माझ्या लक्षात येईल की ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे, जसं आज तुम्हाला भेटण्यापूर्वी इथल्या प्रशासनाने नुसतं संकटाचा आराखडा हे नाही, कारण त्यांच्याकडे ती माहिती मला मिळालेली आहे. उपाययोजना काय करायच्या आणि उपाययोजनांसाठी किती खर्च लागेल त्याचा एक अंदाज दिलेला आहे. हा अंदाज आहे प्राथमिक. आणि हा अंदाज हा नागरी सुविधांचा आहे. म्हणजे कुठे रस्ते करायला पाहिजेत, कुठे उड्डाणपूल करायला पाहिजेत का, तर तो सगळा बघितल्यानंतर आता त्या तळेगावाची दरड कोसळली, पाटणमध्ये सुद्धा दरड कोसळली. आता ह्या काही गोष्टी जसं पन्हाळा बिलांचे रस्तेच खचून गेले. तर ही ज्याला आपण मी म्हणतो ना अकल्पित गोष्टी आहेत ह्या. तर दरडग्रस्त हा जो एक विषय आहे तो आता याच्या पुढे अशा काही धोकादायक वस्त्या असतील तर त्यांचंही पुनर्वसन आपल्याला करावं लागेल. मग ते पुनर्वसन करताना त्यांना घरं कुठे द्यायची, त्यांना घरं दिल्यानंतर त्यांची शेतीवाडी तिकडे आहे. बरं, ही मंडळी कशी आहेत की यांना तुम्ही एक बिल्डिंग बनवून सगळ्यांना देऊ शकत नाही, त्यांच्या गाई गुरांचं काय करणार. तर हा सगळा पुन्हा ते केल्यानंतर त्यांना रस्ते, वीज, पाणी सगळ्या गोष्टी द्याव्या लागतील. तर तो सगळा आराखडा लक्षात घेतल्यानंतर जिथे आम्हाला केंद्राची गरज लागेल, केंद्राची मदत लागेल, तिथे आम्ही केंद्राकडे मागणी करू. परंतु केंद्राची तात्काळ मदत, जे मी काल एक पत्र निर्मला सीतारामनजींना दिलेलं ते आता त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल, त्याच्यात मी एक गोष्ट सांगितलेली आहे की बँका आणि विमा कंपन्या यांना काही केंद्राकडनं सूचना देण्याची गरज आहे. विमा कंपन्यांना सुद्धा आम्ही तात्काळ 50% रक्कम यांना तुम्ही द्या आणि नंतर मग तुमचा काय पंचनामा, आणि पंचनामा हा आपली महसूल यंत्रणा जी आहे ती महसूल यंत्रणा जो पंचनामा करते तो त्यांनी ग्राह्य धरायला पाहिजे. कारण तो त्यांचं कसं असतं की काही निकष आहेत त्यांचे की सगळं ते कचरा बिचरा बघितल्याशिवाय ते देत नाहीत. आता कचरा उचलला नाही वेळेत तर पुन्हा लेपतो आणि सगळे रोगराया पसरणार. तर ह्या गोष्टीला काय अर्थ नाही. शेवटी शासकीय यंत्रणा आहे ही, तुमची आमची नाही, आपली सरकारची यंत्रणा आहे.
महसूल यंत्रणा काय आमची खाजगी यंत्रणा नाही आहे, जिल्हाधिकारी आणि सगळ्या यंत्रणा आहेत. त्यांनी जे काही पंचनामे ते करतात तर ते ग्राह्य धरून विमा कंपन्यांनी सुद्धा योग्य ती नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे. बँकांना सुद्धा आता ह्यांना सगळे आपले व्यापारी आहेत, इतर सगळे आहेत, त्यांना सुद्धा कमी दराने व्याज दराने हे कर्ज दिलं पाहिजे की जेणेकरून ते पुन्हा एक त्यांच्या आयुष्याला उभारी मिळू शकेल. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत जिथे केंद्राच्या पैशाची नाही तर सूचनांची गरज असते, काही ठिकाणी केंद्राच्या पैशाची गरज लागेल, तशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करू. वेगवेगळी मागणी करतात आर्थिक पॅकेजच्या वरती किंवा बजेटची मागणी नाही असं नाही. मोदींनी महाराष्ट्राचा दौरा करावा. नाही शेवटी असं आहे की ही एक अपेक्षा करणं काही चूक नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी आता गेल्या वर्षी आपण त्यांच्याकडे मागितलं त्यातले 700 कोटी त्यांनी दिले 2020चे. तसं माझं म्हणणं एवढंच आहे की एवढा वेळ नका लावू. आताची जी काय आहे ती लगेच आम्ही अजून मागणी केलेली नाही. जर गरज लागली तर आम्ही मागणी करू आणि मग मात्र आपण कृपा करून तिची पूर्तता त्वरित करावी एवढी माझी अपेक्षा आहे. मग तोच मुद्दा आहे. 2019ला 26 जुलैला पूर आला होता. आता त्याच्यात ऑगस्टमध्ये शासन निर्णय घेण्यात आला, पण त्याची जी काय पूर्तता थोडीफार जी झाली असेल, सगळी झालीच नाही आणि सगळी झालीच असं नाही आहे, तशी झाली. पण ते आमचं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते करायला सुरुवात केली. म्हणून मी म्हटलं ना की मी घोषणा करणारा मुख्यमंत्री नाही आहे. सांगतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेला मी 16,000 कोटी, आता ही एकूण मदत तुम्ही म्हणताय ना की तेव्हाची नाही झाली आताची, तर हे आपलं सरकार आल्यानंतर त्याच्यात एकूण जर का तुम्ही बघितली तर पहिली आम्ही सुरुवातच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपासून केली. नंतर निसर्ग वादळ आलं, चौकटे वादळ आलं, मग मध्ये कुठे अतिवृष्टी, कुठे सततवृष्टी. ह्याच्यामध्ये ह्या गेल्या 1.5 वर्षामध्येच साधारणतः 38,000 कोटी हे या निमित्ताने, मी त्याला मदत हा शब्द योग्य नाही पण एक आमच्याकडनं आधार म्हणून ही दिली गेलेली आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी आम्ही जाहीर करतो त्या आम्ही पूर्ण करतो. महामार्ग होणार आहे आता, म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर गगनबावडा होणार आहे, तर ते भराव टाकून केला जातो. त्या भराव टाकल्यामुळे पाणी एवढं साचून राहतं, याबाबत आपण काय नाही याबद्दल सुद्धा आता दोन्ही माझ्या मंत्री महोदयांनी सांगितलं. एक तर परवाच आमची मंत्रिमंडळामध्ये या विषयावर चर्चा झाली, त्याच्यात हा विषय आला होता. आणि काही ठिकाणी इथे आम्ही गडकरी साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत की एक जसं कायमस्वरूपी त्यांनी मागे हे केली होती की ते जे रस्ता करतील, म्हणजे खरंच चांगलं आहे. मी याच्यात कुठेही उपहासात्मक बोलत नाही. त्यांनी जे सांगितलं होतं की जो रस्ता मी म्हणजे ते करतील त्याला त्याच्यावर 200 वर्ष खड्डा पडणार नाही, तर अशी कामं आता आपल्याला पाहिजे. तर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की ह्या काही गोष्टी ह्या तर थोड्याशा तुम्ही आम्हाला मदत करा. ठीक आहे. आता नाही बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आता तुम्ही बघितलं असाल की मी बसलोय, मी पाहणी दौरा आणि हे करायला आलो तरी माझ्यासोबत अख्खं प्रशासन आहे. तर हे मला सुद्धा पटत नाही की आम्ही बसलोय पण त्यांचं कामं सोडून ते बसले. म्हणून माझी सुद्धा एक प्रामाणिक विनंती आहे सगळ्यांना की कृपा करून आता पाहणी करायला येऊ नका. आता लोकांना आपल्याला धीर द्यायचा आहे. तुम्हाला जे काही करायचं असेल ते थेट मदत एक तर तुमच्या माध्यमातून करा किंवा सरकारच्या माध्यमातून करा, पण पाहणी करताना शासकीय जी काही यंत्रणा आहे तिला अडकून ठेवू नका. केंद्रीय पथकाने यावं लवकर अशी आमची अपेक्षा आहे. त्यांना आमंत्रणाची गरज असते असं मला वाटत नाही. मदत केली. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे